ऊस उत्पादक शेतकरी दीपक निवृत्ती हजारे राहणार गुंजेगाव. तर आमच्या गावात धरणाच्या जवळजवळ 10 ते 15 टोळ्या आणि 2 मिशनी चालू आहेत. तर धरणात कारखान्याने आता 3,000 रुपयाचं प्रति टनाप्रमाणे पेमेंट सोडण्यात आलं आहे. तरी लोकमंगलच्या दोन्ही कारखान्याने 2700 ते 2800 पेक्षा पुढं आम्हाला भाव देणं परवडत नाही. हर्षवर्धन पाटलांनी कारखाना विकला, त्यांना परवडत नाही म्हणून आम्ही 25 वर्षाला कारखाना विकला का, असे कारखान्याचे चेअरमन उत्तर देत आहेत. तरी शेतकऱ्याला शांतपणा लोकमंगलवाल्यांनी शिकवू नये. जर चालू होत आपल्याला चालवण्याची जर आपली लायकी असेल तर 3,000 दर द्यावा, आणि आपली लायकी नसेल तर तुम्ही बंद करावा. तुम्ही कारखाना बंद केल्यानंतर शेतकरी कुठं ऊस घालायचा काय ती स्वतः ठरवेल. तुमची यंत्रणा शेतकऱ्या दारापर्यंत भीक मागू नका, असं गुंजेगावच्या ग्रामस्थांच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे. आपण कृपया शेतकऱ्याच्या नादाला न लागता आपला कारखाना विकावा किंवा बंद ठेवावा. आता इथं म्हणलेलं आलो बघा तो परत तुम्हाला सांगायला आम्हाला सांगितलं आहे की वाघमोडी